सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण दरवेळी असं विचार करतो की आपण अनेक लोकांना भेटणार आहोत, अनेक लोकांशी बोलणार आहोत. त्या बोलण्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे. पण आज जी व्यक्ती आपल्यासोबत आहे ती कमाल आहे. म्हणजे त्यांचं काम जे आहे ना, त्याचं वेगळेपण आपण त्यांच्या प्रत्येक कामात पाहतो. आपल्याजवळ विक्रमभाई खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि सगळ्यात अगोदर कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. सो सगळ्यात अगोदरच्या गप्पा पहिल्या पण सिनेमाच्या मावऱ्या, कारण आता अगदी हाकेच्या अंतर म्हणजे हाक पण आता संपलेली आहे, सुरू झालंय आपलं काहीतरी वेगळं काम. हा सिनेमा महेशजी काय सांगायला होतं? खूप ब्लेस्ड वाटतंय मला खरं तर आत्ता ह्या घडीला, कारण खूप मोठी फिल्म केली सरांनी ही आणि खूप मोठा सोशल मेसेज आहे या फिल्ममध्ये आणि त्याच्यात खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी मला ऑफर केली. म्हणजे मला कायम असं वाटतं की महेश सरांनी मला नाटक ऑफर केलं, महेश सरांनी मला फिल्म ऑफर केली, तर हा त्यांचा मोठेपण आहे रे कुठेतरी. कारण त्यांना तू विचार कर, मांजरेकर सरांना किती चांगले चांगले ॲक्टर्स अप्रोच होत असतील की सर मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, पण त्यांनी मला चूज केलं त्या भूमिकेसाठी. त्यामुळे मला खूप ब्लेस्ड वाटते आणि खूप म्हणजे मेसेज शेतकऱ्यांचा जो घेतलाय सरांनी आणि ज्या पद्धतीने त्यांनी नरेट केली आहे ही फिल्म, फार कमाल आहे. पण विक्रमभाई, मला ना याच कार्यक्रमात जेव्हा महेशजी आलेले आणि महेशजीने मला एक गोष्ट सांगितलेली जी माझ्या मनात राहून गेली. ते म्हटलेले ना की मला या ऑडिशनचा प्रकार काय आवडतच नाही. करेक्ट. मी कलाकारांचं कधी ऑडिशन घेत नाही आजपर्यंत. सचिन खेडेकरांना का घेतलं ह्याचं मला उत्तर कोणी विचारतं मला माहिती नाही. मला जे कलाकार आवडतात त्यांना मी घेतो. जो डिरेक्टर, जो मेकर एवढा क्रिस्टल क्लिअर असेल तर कुठे ना कुठे ब्लेस्ड वाटतंय की आपण अशा व्यक्तीसोबत काम करतो ज्याला आपल्याशी बोलतानाच वाटतंय की हा कॅरेक्टर तू आहेस, आता फक्त कलाकार म्हणून मला परफॉर्म करायचंय, हेच म्हणत असतं का? हो, ते ब्लेस्ड तर वाटतंच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू अशा वेगवेगळ्या चाळण्या लावून नाही आलेलास तिथे. त्या व्यक्तीने तुला चूज केलंय आउट ऑफ 10,000, 20,000, 30,000 पीपल. तर ही खूप भारी गोष्ट असते ना की तू पाहिला गेलास कुठेतरी, काहीतरी तुझ्यात एक स्पार्क दिसला इतक्या वर्षांच्या कामात आणि तुला सरांनी उचललं. सो ट्रू. पण या सगळ्यानंतर आता आपण ना गप्पा गाडीच्या म्हणून, कारण शोचं नाव आहे कल्ला आणि कार. सो कलाकार इन द कार असं या शोचं नाव आहे. सो कधी ड्रायव्हिंग हाती आली, ती कुठली तुमच्या आयुष्यातली गाडी ज्या तुमच्या असंख्य आठवणी आहेत, किस्से असतील, कधी ड्रायव्हिंग शिकलात, काय सांगायला बद्दल? मी ड्रायव्हिंग तर 18व्या वर्षीच शिकलो. म्हणजे माझा एक मित्र त्याच्याकडे कार होती, तर म्हणजे पोरांचं एक ते बरं पडतं त्यांना ड्रायव्हिंग स्कूलला नाही जावं लागत. तर जबरदस्ती मला बसवायचा. अरे, आणि ट्रॅफिकच्या रोडला पुण्यात डेक्कनला गर्दी आहे आणि हे त्या गर्दीत तो मला म्हणायचा चालेल रे काय नाही, आणि तसंच घाबरत ऍक्सिलेटर दाबतो का ब्रेक दाबतो कळायचं नाही. आणि ती शिकलो पण मी 18 वर्षी. म्हणजे त्या एज मध्ये 10 दिवस पण नाही लागले शिकायला. पण मग ती कुठली गाडी आहे ज्याच्यात असंख्य आठवणी? जर मी तुम्हाला विचारलं, म्हणजे तुमचे प्रॉफिट, तुमचे लॉसेस, तुमच्या आठवणी, सगळ्या काय गोष्टी बघितल्यात आणि का? माझी याच्या आधीची गाडी, या गाडीच्या आधीची ऑल्टो होती माझी K10, आणि त्या गाडीत मी 2 लाख किलोमीटर ती गाडी चालवली. बापरे. आणि त्यातले मी तुला सांगतो 15,000 किलोमीटर दुसऱ्या कोणीतरी स्टेअरिंगवर बसला असेल. बाकी पूर्ण वेळ मी गाडी चालवली. तर त्या गाडीतल्या खूप आठवण. 10 वर्ष वापरली मी ती गाडी जवळपास. काहीच त्रास दिला नाही त्या गाडीने. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं काम म्हणजे उंच माझा झोका होता, ते झाल्यानंतर मी ती घेतली. त्याच्यानंतर ह्या कामाच्या शूटिंगला सुद्धा मी त्याच गाडीतनं गेलो. आणि आता ही जस्ट गेल्या महिन्यात चेंज केली गाडी. तुम्ही आताच म्हटलं की पुण्याच्या रस्त्यावरून तुम्ही गाडी शिकलात, राईट? म्हणजे इन शॉर्ट मुंबई नवीन, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलात किंवा मुंबईत राहू लागलात तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबई तुम्हाला जमीन आसमानाचा फरक असेल, कारण आताची मुंबई ही तुम्हाला तुमची वाटू लागली असेल. सो जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलात, कामाच्या निमित्ताने आलात, तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबईला कसं समराईज कराल? बापरे, तेव्हा मला ना अंधेरी स्टेशनला उभं राहिलं ना की दादर या दिशेला येणार का त्या दिशेला हेच कळायचं नाही. आम्हाला ट्रेनची सवयच नाही ना पुणेकरांना. बाईक किंवा गाडी. आणि ते इतकं कन्फ्युज, दोन्ही तोंड सेम सापासारखी त्या ट्रेनची, की बसला तुला कळतं ना की हे तोंड ह्या दिशेलाच जाणार आहे, ती कुठल्या दिशेला. आधी जर येऊन थांबलेली ट्रेन असेल ना तर अजिबात कळत नाही ट्रेन कुठं जाणार आहे. व्हेरी ट्रू. नवीन माणसाला फार. आणि ही गर्दी, म्हणजे मी आता 2008ला आलो मी मुंबईत, तेव्हा पुण्यात त्या मानाने कमी गर्दी होती कारण IT तेवढं बूस्ट नव्हतं झालं.
तर त्या अत्यंत मोकळ्या रस्त्यातनं इतक्या गर्दीच्या माहोलमध्ये आल्यानंतर खूपच बाचकल्यासारखं होतं रे. आणि ती धावपळ, ती घाई, म्हणजे मी ट्रेनने जायचो ना, मी मुंबईहून म्हणजे इथे कालिनाला राहायचो, तिथून आपल्या CST ला जायचं, तिथनं ट्रेन पकडायची. CST ला ट्रेन पकडेपर्यंत धावपळ सगळ्यांची, कशासाठी पळतात काहीच कळत नाही, पण सगळी पळापळ नुसती चालू असते. आणि मागणं लोक ढकलला, चला ना जल्दी बाजू हो ना, हे चालू असतं. व्हेरी ट्रू. आणि तू पुणे स्टेशनला उतरलास की तिथं म्हणजे आपल्याला म्हणावं लागलं, अरे जरा बाजूला हवा, जाऊ द्या मला. इतका ड्रास्टिक चेंज व्हायचा, कमाल ते. पण त्याच्यातनं आता आला तर मी खूप वर्ष मुंबईकर आहे. बोलता बोलता उंचवाना झोकाचा उल्लेख नाही झाला तर हा इंटरव्ह्यू होऊच शकत नाही. म्हणजे आपली भेट पण उंचवाना झोकाच्या सेटवर झालेली. ती मालिका, तो अभिनय आणि खऱ्या अर्थ ती भूमिकाच. म्हणजे प्रत्येक कलाकाराला अशी भूमिका मिळणं हे सुख आहे. म्हणजे ना, कलाकाराला जास्त काम करणं मिळालं तर वेगळंच आहे, पण शांत राहणं, त्यात ती भूमिका आणि त्या व्यक्तीची ती व्यक्तिरेखा, ज्याला आपण आजच्या घटकेला, जेव्हा आनंदी गोपाळसाठी ललितचं एवढं कौतुक होतं, तेवढंच उंचवाना झोकासाठी तुमचं कौतुक झालं. कारण त्या व्यक्तिरेखेचं तुम्ही संपूर्ण उदाहरण समोर उभं केलं. कसं काय वाटतंय की ऍक्टर म्हणून की आपल्याला ही भूमिका वीरेन सरांनी, मालिकांनी, त्या टीमने दिली? काय सांगतो? मी तर फारच आभारी आहे वीरेन सरांचा की त्यांनी मला असं वाटतंय जवळपास 250 ऑडिशन्स झाल्या होत्या माझ्या आधी. आणि सगळ्या कलाकारांच्या? नाही, फक्त माधवराव या कॅरेक्टरच्या. तर त्याच्यातून त्यांनी मला चूज केलं आणि म्हणजे समहाव त्यांना वाटलं की मी भूमिका करू शकेन. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ज्या महिन्यात शूट सुरू व्हायचं होतं त्या महिन्यात सुरू नाही झालं. आणि मी जिथं राहायचो, आपलं शेअरिंगमध्ये राहायचो ना, तर TV नाही, काही नाही घरात, एंटरटेनमेंटचं साधन काही नाही. आणि 2012ची सिरियल आहे, तेव्हा माझ्याकडे तो क्वार्टी कीपॅडवाला फोन होता, त्याच्यात व्हिडिओज दिसायचे नाही, त्यामुळे तो पण विषय नव्हता. तर शूट जेव्हा सुरू होणार होतं त्याच्यानंतर 3 महिने नंतर शूट सुरू झालं. मधल्या काळात वीरेन सरांनी मला सांगितलं होतं की ठराविक पुस्तक आहेत माधवरावांनी लिहिलेली, माधवरावांविषयी लिहिलेली. तर ती मी 3 महिने ना, असं ते मुन्नाभाई मध्ये संजय दत्तचं कसं झालेलं असतं, गांधीजी, तसं झालं रे माझं. म्हणजे मला असं वाटतं की माझी भूमिका लोकांना आवडण्यामागची ती 3 महिने कारणीभूत आहेत. की त्या 3 महिन्यांमध्ये काहीच काम नाही. बरं, तू ऑडिशन्सला जाऊ शकत नाहीस कारण तू लॉक झालाय एका ह्याच्यासाठी, फक्त शूटिंग सुरू व्हायचंय, तुझ्याकडे पैसे नाहीये त्यामुळे तू फार फिरू शकत नाही की फिरतोय, पिक्चरला गेलो, ट्रिपला गेलो नाही, तुझं स्ट्रगल चालू आहे एकदम असे नाही का, मोजून मापून पैसे, त्यामुळे फिरणं तसलं काय नाही. काय करायचं तर घरात बसायचं आणि पुस्तक वाचायचं. एक पुस्तक 3-3, 4-4 वाचलं होतं मी तेव्हा. तर दिवसभर करायचं काय, तुला सकाळी एक लिमिटच्या पुढे तू झोपू नाही शकत, त्यामुळे ती जाग यायची. त्याच्यानंतर अख्खा दिवस वाचन, आणि ते नाही का सिंक इन झालं सगळं. राईट. पण तुम्हाला अनेक कॉम्प्लिमेंट्स मिळाले असेल त्या भूमिकेसाठी. म्हणजे आणि मालिका म्हणजे तुम्ही जेव्हा त्या लोकांमध्ये गेला असाल, लोक तेव्हा रिॲक्ट करायची. आता तरी लोक SMS, WhatsApp वगैरे, पण तुमच्या वेळी इट वॉज नॉट सो मच बून ना सोशल मीडियाचा. तेव्हा तर लोक समोरासमोर येऊन साईटवर भेटायची, तुम्ही जायत असाल. कसं काय वाटतं, काय रिॲक्शन मिळालं तो माधवरावांच्या भूमिकेसाठी तुम्हाला? खूप म्हणजे चांगल्या वैचारिक दृष्टीने मिळालेल्या रिॲक्शन्स तर भरपूर आहेत. पण एक लहान मुलीची रिॲक्शन होती. पुण्यात गणेश कला क्रीडा मंचाला आमचा कार्यक्रम होता, बरोबर. तर मी गेलो होतो तिथे आणि एक लहान मुलगी आली. तेव्हा अनाउन्समेंट झाली की या मालिकेतला हा कलाकार आलाय वगैरे. आणि तेव्हा काय व्हायचं, खूप गेटअपवाला हे होतं. जनरल मी असं रस्त्याने जाताना कोणी ओळखायचं नाही मला, त्यामुळे खूप लोकांना लक्षात नाही आलं. पण जेव्हा मी तिथे त्यांनी अनाऊन्स केलं, त्यांना कळलं, तेव्हा सगळे लोक गर्दी झाली, सगळे भेटायला आले. तर एक लहान मुलगी आली, तिने मला विचारलं, सर तुम्ही खूप मस्त काम करता, मला तुम्ही खूप आवडता, तुमचं लग्न झालंय का? तर मी म्हणलं नाही झालं. तर ती नाचायला लागली. म्हणलं बाळा कितवीत आहेस तू? म्हणली 10वीतली मुलगी. राईट. म्हणलं आधी अभ्यास कर, कॉलेजला जा, मग बाकीच्या गोष्टी. म्हणून का तुम्हाला 5वीतली मुलगी चालते, 10वीतली नाही चालत? असं बोलली ती. क्या बात आहे. मग ती जी रमा होती ती तेव्हा 5वीतली होती. तर तिने डायरेक्ट तोंडावर मला असं विचारलं रे. असे खूप एक्सपिरियन्स. म्हणजे नाना पाटेकर सर बघायचे तुमचा माझा झोका, आणि त्यामुळे मला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ही फिल्म मिळाली. त्यामुळे तो एक वेगळा आनंद की या कामामुळे एका कामामुळे दुसरं काम मिळणं ही कायम कलाकार म्हणून मोठी गोष्ट असते ना. रिपल यांच्या टीम मध्ये एक फार
म्हणजे मला असं वाटतं ना, ती फॅमिली आहे हम्म. प्रत्येकाची. जरी ते सिनेमात काम नसतील करत ना, तरी त्यांचा सिनेमा जो असतो तो आपला असतो. होय होय, म्हणजे अगदी. अभंग तुकाराम हा तुमचा आहे. येस. अशा निमित्ताने तुम्ही सगळे आहात. या टीम बरोबर जुळणं आणि त्याच्यानंतर शिवरायांचा संपूर्ण इतिहास जाणून घेणं त्या माणसाकडून जो झपाटलेला आहे, हो. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या वारीला निघणं, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? दिग्पाल कमाल फोकस्ड माणूस आहे, माझा चांगला मित्र आहे. किती आणि सिनेमे तुम्ही दिग्पाल सर बरोबर? 4 4. 4 सिनेमे केले, आणि वेगवेगळ्या भूमिका सगळ्या वेगवेगळ्या, सगळ्यात वेगळ्या. तर आणि तो ना, त्याची प्रचंड श्रद्धा आहे महाराजांवर, आणि तो महाराज सोडून दुसरा काही विचार करत नाही. तो फारच फोकस्ड आहे आणि त्याला माहिती आहे काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्जनच्या वेळेस आमची ओळख नव्हती जेव्हा त्यांनी ती फिल्म केली, पण त्याने ती फिल्म जेव्हा लिहिली तेव्हा त्याच्या पुढच्या 8 फिल्म लिहून रेडी होत्या. इतका फोकस्ड आहे तो की सगळं प्लॅन करून करतो आणि फार श्रद्धेने करतो. तो सगळ्या गोष्टी ज्या काही करतो राईट. ते फारच श्रद्धेने करतो. पण तुम्ही जसं आता इंटरव्ह्यूच्या अगोदर म्हणलं की ना, मी रस्त्यावरून चालताना मला कोणी ओळखत नव्हतं, पण त्या बोलण्यामध्ये आपको किधर गम था असं मला कुठेच वाटलं नाही नाही. नाही, नाही, मला अजिबात. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला ना कौतुकाचा फरक पडत आहे हा. ना, कुठे तुम्हाला कोण ओळखतंय काय, माझं काम चांगलं होतंय, हम्म. मी काम चांगलं, ते सॅटिस्फॅक्शनची गोष्ट आहे. हेच तुमच्या आयुष्यात जास्त महत्वाचं आहे का? रस्त्यावर हो. कोण ओळखण्यापेक्षा मी माझं काम करतोय ना, दॅट इज मोर सॅटिस्फाईंग. होय, मला काम मिळत राहणं आणि मी स्टेजवर, फिल्मच्या सेटवर, सिरियलच्या सेटवर कुठेही रोज काम करत राहणं आणि माझ्या मेंदूला ती चालना देणं. म्हणजे मला ट्रिपला जायला आवडत नाही. मला असं काय वेगळं गॉसिप, आता काल आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो तेव्हा काय सारखं पिक्चरवर बोलायचं, जरा वेगळ्या विषयावर बोलू. तर मला असं आलं, वेगळ्या विषयावर काय बोलायचं? एक्झॅक्टली काय वेगळा विषय नसतो जगात. मी ऍक्टर आहे, मी जन्माला आलोय अभिनेता म्हणून, मरणार अभिनेता म्हणून. माझी पार्टी पण अभिनय, माझं जेवण पण अभिनय आणि माझं जगणंच अभिनय. त्यामुळे वेगळ्या विषयावर मी नाही बोलू शकत बाई. राईट. मला ह्या विषयाविषयी बोला, ह्या चित्रपटाविषयी बोला, या नटांविषयी बोला, की मग ते छान, तरच मी एन्जॉय करू शकतो. मी फॅमिली फंक्शन्स नाही एन्जॉय करू शकत. मी म्हणजे मला घरचे पण ओरडतात, तू कुठंच येत नाही, काहीच येत नाही फॅमिली फंक्शन्सला, पण मला नाही होत एन्जॉय. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की मी इंट्रोवर्ट आहे, राईट. पण मी काय म्हणतात ते बाय चॉईस ठराविक लोकांसाठी इंट्रोवर्ट आहे. एक्झॅक्टली. मी अबोल बिबोल नाही अजिबात, मी खूप बोलतो. या सगळ्यांमधून जगण्याविषयीच मी विचारत होतो. आणि तुम्हाला खूप अगोदर सांगितलं, आता तर तुमची मुलगी मोठी झाली म्हणा, पण तुम्ही मला सांगितलं की ती लहान असताना सुद्धा तुम्ही आणि युअर बेटर हाफ त्यांनी दोघांनी एक निर्णय घेतलेला की तिला टीव्ही नाही, टीव्ही अजूनही नाही, पुस्तक घ्या, हो. तिच्या हातात पुस्तक द्या. आज पण ती म्हणजे इन शॉर्ट मी तिच्याशी 2 मिनिटं बोललो असते खाली आल्यानंतर, तिचं भाषेचं जे काही छान सुरू आहे हे कुठं ना कुठे तिच्या वाचनातूनच आलं असेल. होय. कंबावना तुमच्या दोघांच्या संस्कारात गोष्टी आलीच असतील, पण ती वाचन जास्त करते मला जाणवलं तिच्या 2 मिनिटं तिच्याशी बोलून. पण तर हे जास्त महत्वाचं होतं का? इज इट दॅट अपब्रिंगिंग तुम्हाला तिला द्यायची होती आणि आज ती मराठी शाळेत पण जाते? मराठी, पार्ले टिळक मराठी विद्यालय. प्लीज सांगा त्याच्याबद्दल कसं काय तिला हे केलं, आणि म्हणजे केलं पाहिजे आई वडिलांनी. कुठे ना कुठे आपण आता मोबाईल सॅव्ही जगात चालतोय, जिकडे मोबाईल बघितल्याशिवाय लोक जेवत नाहीये आजकाल मुलं. त्यात तुम्ही तिला कसं काय पुस्तकांची गोडी लावलीत? मी तर माझ्या मित्रांमध्ये हे बोलतो, मी सगळ्यांनाच नाही बोलू शकत, पण माझ्या मित्रांमध्ये जो म्हणतो मला की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोबाईल शिवाय जेवत नाही, टीव्ही शिवाय जेवत नाही, तर माझं असं म्हणणं असतं की तुम्ही नालायक आहात पालक म्हणून. याला नालायक पालकत्व म्हणतात. म्हणजे तुम्ही मुलाला जन्माला घातले का मुलाने तुम्हाला जन्माला घातले हे ठरवा. त्या वयात त्याच्यामध्ये तो डिसिप्लिन हवाच. मोठं झाल्यानंतर मूल काय माझी मुलगी मोठी झाल्यानंतर काय करेल हे माझ्या हातात नाहीये. ती एक एज क्रॉस केली, ती 16 वर्षाची झाली, 18 वर्षाची झाली, त्यानंतर माझा काही कंट्रोल नसणार आहे त्याच्यावर. म्हणजे आता मी हे सगळं तिला मराठी माध्यमात शिकतीये, पुस्तकं वाचतीये, तिचं रामायण वाचून झालंय, महाभारत वाचून झालंय, तिची भगवद्गीता वाचून झाली आहे, सगळं झालंय. पण त्या एज नंतर ती काय करणार हे माझ्या हातात नाहीये. पण जोपर्यंत तुमच्या हातात आहे त्यांच्यावर संस्कार करणं, खरं ना काय गरज मोबाईल बघून. मी ती माधुरी पुरंदरेंची पुस्तकं आणून ठेवली होती. माझी मुलगी शाळेत जायच्या आधी 2.5 वर्षांपूर्वी पेपर वाचायला शिकली होती. 2.5 वर्षाची असताना वर्तमानपत्र वाचायची ती. तुम्ही हॅमर काय करताय त्यांच्यावर, किंवा त्यांना सतत काय दिसतंय तेच शिकणार ना. डान्सरची मुलं डान्सर होतात, वादकाची मुलं वादक होतात. व्हेरी ट्रू. तर तुम्ही, कारण त्यांनी लहानपणापासून ते पाहिलेलं असतं जन्मापासून की आपल्या घरात कोणतरी काहीतरी वाजवतंय. त्यांना ते वादक जरी नाही झाले तरी त्यांच्या हातात एक हे असतो, काय म्हणतो, ताल असतो, रिदम असतो.
तो तसंच आहे ना ते बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत. आणि माझा अट्टहास होतं की, आणि बायकोच आपण ऑब्व्हियसली, बाकीचे नातेवाईक नको म्हणत होते, पण मराठी मातृभाषेतच मुलांनी शिकायचं. इंग्रजी तुम्हाला कारण अरे किती डोकं सॉर्टेड राहतं. जी भाषा तू आजूबाजूला बोलतोयस, जी भाषा तू घरात बोलते, जी भाषा तुझी आई बोलते, जी तुझे वडील बोलतात, नातेवाईक बोलतात, ज्या भाषेत तुला स्वप्न पडतायत, ही भाषा मधूनच तुला शिक्षण मिळतंय, तर तुला किती सहज डोक्यात बसेल सगळं कन्सेप्ट. आणि इंग्लिश ही कम्युनिकेशन लँग्वेज आहे, ती शिकता येईल की आपण मागे शिकतात. आणि तू IT इंजिनियर झालेला माणूस पहिली असल्यापासून तो जावा आणि C++ थोडे शिकतो. ती त्यांची लँग्वेज आहे, ती एका एज नंतर शिकायची. तुला गरज पडेल. आता माझे कैक मित्र अब्रॉड जॉब करतायत आणि ते सेटल, आणि त्यांचं इंग्रजी अप्रतिम आहे. ज्याच्या आजूबाजूला जी गोष्ट येईल ती गोष्ट तो शिकतो. आणि आता काय म्हणतात वर्ल्ड एज्युकेशन जी असतं काय, राईट, तर त्यांनी पण सांगितलं की व्हर्नाक्युलर मीडियम मध्ये जी मुलं शिकतात ना, त्यांची लॉजिक्स खूप क्लिअर असतात. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे ती मुलं जास्त पुढे होतात. तू खूप मोठी नावं काढ, त्यातली म्हणजे जी मुलं शिक्षणात पुढे गेलेत ना, शिक्षणात ती सगळी मातृभाषेत शिकलेली मुलं आहेत. APJ अब्दुल कलाम मातृभाषेत शिकलेले. कुठलाही मोठा माणूस हा मातृभाषेत शिकलेला असतो, आणि त्याला फायदा होतो काय की त्याच भाषेत शिकतो ना. आणि जसं आपले कोण मला आठवत नाही, खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी सांगितलं होतं की इंग्रजी आणि मराठी शिकण्यामागे 2 फरक असतात. त्यांच्या देशात खूप पाऊस पडतो, आपण कल्चरचा काय गोंधळ घालतो मुलांमध्ये. त्यांच्या देशात खूप पाऊस पडतो म्हणून त्यांच्या पाठ्यपुस्तकात कविता असते रेन रेन गोवावे, बरोबर. आणि आपल्या मातृभाषेत असते आपल्या इथे पावसाची गरज आहे म्हणून येरे रे पावसा. पण आपण इथे राहून इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारी मुलं रेन रेन गो अवे शिकतात. आणि हे अत्यंत चुकीचं ना, कल्चरचा विरोधाभास आहे हा. आपल्याला गरज आहे पावसात. मराठवाड्यात एक शिकणारा माणूस, शिकणारा लहान मूल इंग्लिश मिडियम मध्ये शिकत असेल तर रेन रेन गो अवे म्हणते, आणि घरी गेल्यानंतर माझा पाऊस कधी येणार आहे, माझ्या शेताला पीक नाहीये म्हणणार आहे. तो कल्चर जपतं रे आपली मातृभाषा. आणि मराठी शाळा वाढायला हव्या, त्या कमी होत चालल्या. पार्ले टिळक चं मला फारच कौतुक आहे, त्यांनी ती शाळा टिकवली आहे आणि छान पद्धतीने ते आता एक्स्ट्रा करिक्युलर आहेत. आणि कॉन्व्हर्सेशन नावाचा एक त्यांचा कोर्स असतो पार्ले टिळक मध्ये, तो 3री पासून सुरू होतो, ज्याच्यात तुझं कॉन्व्हर्सेशन आणि कम्युनिकेशन इन इंग्लिश ते पण सुधारवतात ते, जेणेकरून तुला 11वीत न्यूनगंड नको निर्माण व्हायला की बारे मी मराठी माध्यमातून आलो, हे सगळं इंग्लिशमध्ये बोलतात. अजून काहीच नाही. म्हणजे हे जे असे एक काय म्हणतात त्याला उपक्रम आहेत ना, ते सगळ्या शाळांनी राबवले गेले पाहिजेत. मराठी मुलं कमी नाही होणार मराठीमध्ये शिकण्यासाठी. ते जसं आता बाकीच्या शाळा जे करतात ना, जाहिरातबाजी, आपण जाहिरातबाजीत कमी पडतो. खरंय. म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन माणसं पण ऑब्व्हियसली माणसं तर कमी पडतो आपण, चित्रपट म्हणून पण कमी पडतो. कलाकार म्हटल्यानंतर आपण कोणाला तरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. तुम्हाला जर एक संधी दिली विक्रमभाई की या सीटवर तुम्हाला कोणाला तरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर द्यायचंय, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहिती नाही, ती व्यक्ती तुम्हाला एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असो नसो मला तेही माहिती नाही, पण त्या व्यक्तीसोबत तुम्हाला एकदा तरी आयुष्यात ड्रायव्हर जायचं या सीटवर बसून, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बापरे, फारच अवघड प्रश्न. पण आहे ना, मला आहे ना प्रकाश आमटेंबरोबर जायला आवडेल असं, कारण मला फार आवडतात ते. आणि मी त्यांनी लिहिलेली पुस्तकं पण वाचली आहेत. म्हणजे ती अख्खी लोकबिरादरी प्रकल्प आणि हे सगळा जो भाग आहे ना, तो मी ते 8-10 दिवस जे काही फिल्मच्या शूटसाठी राहिलो ना तिथे, मी जगलो होतो. आणि माझ्या त्या मातीचा वास अजून गेला नाहीये. मी ती फिल्म शूट करून झाली 15 वर्ष झाली असतील, 12 वर्ष झाली असतील. पण ती माणसं कमाल आहेत. आणि ना सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे ना, त्यांना ना माहितीच नाहीये की ते खूप मोठे आहेत, आणि हे त्यांचं मोठेपण आहे रे. म्हणजे त्यांच्याशी बोलाच. तू कधी भेटलास प्रकाश सरांना? एकदा भेटलो होतो. किती म्हणजे विनम्रतेचा कळस, आणि खूप काम करत असतात ते सतत या
समाजासाठी तिकडे सगळ्या गडचिरोली आणि त्या सगळ्या भागामध्ये. आणि फारच कमाल. ती म्हणजे तुला एक उदाहरण सांगतो की ते संध्याकाळी 7 वाजता ना शेकोटी वगैरे करून सगळे गप्पा मारतात आणि 7:30-8ला ते जेवून झोपतात. तर आमचं शूट होतं, माझं संपलं होतं, मी संध्याकाळी जायचो तिथेच आमचं शूट होतं ना लोकबिरादरी प्रकल्पात. तर बसलो होतो आणि एक डॉक्टर्सची टीम आली होती कुठली तरी 12-13 जणांची. ते प्रकाश सरांशी बोलत होते वगैरे काहीतरी. आणि खूप एक 15-20 मिनिटं मी बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी उंच माझ्या डोकामधला ऍक्टर आहे त्या डॉक्टरांच्या. तर ते एकदम अरे सॉरी 15 मिनिटं आपण गप्पा मारतोय, आमच्या लक्षातच नाही आलं वगैरे. त्यांनी फोटो वगैरे काढले, ते गेले. नंतर परत एक 9:30च्या राऊंडला मी चाललो होतो, तर त्यांचा मुलगा आहे दिगंत, त्याला ते सांगत होते तुला माहितीये का डॉक्टर आले होते ना, त्यांनी यांना ओळखलंच नाही. आणि त्यांनाच इतकं असं झालं ना की इतक्या मोठ्या माणूस आपल्या समोर बसलाय आणि आपण त्याला ओळखलं नाही. मला असं वाटलं ते मला म्हणत होते मोठा माणूस. मी आता जुम्मा काय म्हणतात त्याला अभिनय करायला सुरुवात केलेला. जस्ट माझी एक सिरियल क्लिक झाली म्हणून लोक मला ओळखतात. आणि तरी मी मोठा माणूस हे प्रकाश आमटे सांगतात. मॅगसेसे अवॉर्ड विनर माणूस, ज्यांनी कित्येक आदिवासींचं आयुष्य बदललं, ज्यांनी कित्येक आदिवासींना शिक्षण दिलंय, तो माणूस असं बोलतोय. प्रचंड विनम्र माणूस आहे. आणि हे शिकायचं आहे रे, कशाचा माज करतो आपण, कशाचा. म्हणजे आपल्याकडे जे नाहीये त्याचा माज करतो, त्यांच्याकडे भरभरून आहे ते नाही दाखवत. आणि त्या माणसाबरोबर मला एक प्रवास करायला मिळाला तर माझ्या इतका भाग्यशाली कोणी नसेल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद विक्रम भाई. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू मी. आणि तुम्ही आता तुमच्या पिक्चरच्या प्रमोशनला पुन्हा एकदा पुण्याला चाललात, त्यामध्ये आपण ड्राईव्ह करतोय. आणि आम्ही ड्राईव्ह पुण्याला जाताना पण करतो, पण मुंबईवरून आम्हाला निघायला आणि आमच्या मुंबईचा आमचं आयुष्य जे काय वेगवान म्हणणाऱ्या मुंबईत रस्ताच कापला जात नाही, हे अत्यंत आयराणी आहे खूप मोठी. व्हेरी ट्रू. आणि ते आता सत्य आहे. पण आज थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी टाइम. आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि दरवेळी शिकायला मिळतं. थँक्यू सो मच.